सरपंच येणारे मी फक्त माझ्या माहितीप्रमाणे मला 4च मुद्दे सुचवायचे उपाययोजनेसाठी, ज्यामध्ये आपल्या रोजच्या रात्रीच्या ज्या लाईट आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून पूर्वी स्ट्रीट लाईटला मंजुऱ्या मिळत होत्या, त्या आता बंद आहेत. स्ट्रीट लाईटच्या जर पुन्हा मंजुऱ्या चालू झाल्या जिल्हा नियोजनच्या मार्फत, खासदार साहेब, आमदार साहेब, अतुल शेठ आशाताई, तर आपल्याला त्या ठिकाणी लाईटची व्यवस्था जर झाली तर थोडं त्यावर कंट्रोलिंगला प्रकाश व्यवस्था. दुसरी, रस्त्याच्या बाबतीत विहार असेल, ओडिआर असेल, त्या ठिकाणी अनेक गाड्यांवर हल्ले झाले, कारण रस्त्याच्या कडेला झाडे झुडपे मोठ्या प्रमाणात आहेत. त्या जर रस्त्यांची सफाई केली तर त्या ठिकाणी थोडं लांब जर बिबट्या असेल तर तो किमान 2 व्हीलरवाल्याला दिसेल. तिसरा मुद्दा, पकडलेले जे बिबटे आहेत त्यांना जर ट्रॅकर लावले तर आणि नंतर सोडले तुम्ही कुठं, तर तो बिबट्या कोणत्या ठिकाणी आहे किमान वन खात्याला तो कळेल. आणि चौथा मुद्दा, का ग्रामपंचायत स्तरावर आपण बीडीओ साहेब या ठिकाणी ग्रामपंचायतींना थोडंसं आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी या ठिकाणी निधीची आपण जर जिल्हा स्तरावर शिवसाहेबांकडे किंवा ग्रामविकास मंत्रालयाकडे जर पाठपुरावा केला तर बिबटसाठी थोडासा निधी ग्रामपंचायतींना स्पेशल पॉवर दिल्या, वित्त आयोगातून थोडा खर्च करण्यासाठी जर परमिशन मिळाल्या तर थोडा सर या गोष्टीवर आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी मदत होऊ शकते. धन्यवाद. नमस्कार, मी संदीप गंगाराम कंसे. मी आपल्या जुन्नर तालुक्यातील उंचकडक या गावचा एक सर्वसाधारण ग्रामपंचायत सदस्य आहे. 2001 साली माझ्या गावात म्हणजे राजुरी गावात पहिली बिबट्याने हल्ला केलेली घटना घडली. त्यानंतर 2016 साली माझ्या स्वतःच्या सख्या बहिणीला बिबट्याने रानमाळा या ठिकाणी तिची त्या हल्ल्यात डेथ झाली. त्यानंतर पुढच्या 10 वर्षात आम्ही कधी फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या कुठल्याही गोष्टीशी इन्व्हॉल्व झालो नाही, का तर आम्ही ते फार जवळून उपभोगलं किंवा त्याचा जो त्रास झाला तो आमच्या कुटुंबाला. पण याच्यातून आम्ही थोडासा अभ्यास केला मधल्या 10 वर्षाच्या काळात. थोडा वेळ लागेल, ऐकून घ्यायची मानसिकता ठेवा. 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी लागतो बिबट्याला प्रजननक्षम व्हायला. त्याच्यानंतर 90 ते 95 किंवा 105 दिवसातच ती मादी म्हणजे पिलाला जन्म देते. त्यांचा 12 ते 17 वर्षाचा कालावधी आहे जीवनमानाचा. परंतु आपल्याकडं 24 वर्ष जगलेल्या बिबट्याची हिस्ट्रीत नोंद आहे. ह्या सगळ्या गोष्टी असताना ते मांजर कुळातलं जनावर आहे, त्याला आपण साध्या मांजरालाही घरात पकडू शकत नाही. वाघाला पकडणं किंवा आपण जे म्हणतोय की आम्हाला हे अधिकार द्या ते अधिकार द्या, ते आपल्याला शक्य नाही. जे गाव पातळीवर रस्ता स्वच्छ करणं किंवा तिथली काळजी घेणं हे तिथले जे फॉरेस्टचे अधिकारी आहेत, वनरक्षक असतील, वनपाल असतील, हे त्यांच्या पातळीवर आपल्याला बऱ्यापैकी सहकार्य करतात. त्यांनाही गांभीर्य आहे आणि त्यांचेही कुटुंब आहे, त्यांनाही गांभीर्य आहे. आमची कोणाबद्दलही तक्रार नाही. परंतु जे सगळ्या गोष्टी आहेत की बाबा तालुक्यात शेती सोडून दुसरा व्यवसाय करता येणं शक्य नाही. ऊसाचं क्षेत्र जास्त आहे. आता काही प्रमाणात पाटाचं आमच्याकडून वरच्या भागाकडून, उत्तरेच्या भागाकडून किंवा पूर्वेच्या भागाकडून पाट गेल्यामुळं शेतीचं क्षेत्र जास्त आहे, त्याच्या ऊसाचं क्षेत्र जास्त आहे. त्याच्यात आता बिबट्याला असं वाटतंय की हे ऊसाचं जे क्षेत्र आहे तेच माझं घर आहे, कारण त्याचा जन्म तिथं झाला आहे, तो त्याची वाढ तिथं झाली, सगळं तिथं झालं. त्याच्यानंतर 2001 पासून आतापर्यंत अंदाजे 40 ते 45 घटना आपल्या तालुक्यात घडल्यात. त्याच्यामुळं हे टाळून चालणार नाही की त्यांची जी पिलं आहेत किंवा त्यांची जी आता जात आहे बिबटची, त्यांनी एक मानसिकता ठरवली की कदाचित मनुष्य हा आपला खाद्य आहे, हे कुणीही टाळू शकत नाही. म्हणजे त्यांची ती मानसिकता झालेली आहे. जेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत आपल्या गावात राहतो आणि आपल्याला तिथून कुणी हुसकून लावू शकत नाही, तशीच मानसिकता त्यांची आहे की उसातून त्यांना तुम्ही हुसकून लावू शकत नाही. त्याच्यासाठी जी उपाययोजना करायची आहे, मी एक 4 गोष्टी आहेत की ज्या आपल्याला करता येतील त्या मी सांगतो. बिबट्याला पकडल्यानंतर त्याला बिल्ला लावणे, म्हणजे आपण जसं गायचं टॅगीकरण करतो तसं करणं आहे. आणि त्याला GPS लावणं, म्हणजे त्यानंतर ज्या गावातून तो पकडलाय, तो नरभक्षक असू किंवा प्राण्यावर हल्ला केलेला असू किंवा कोणताही असू, त्याच्या डिटेल्स शासनाकडे राहतील टॅगिंग केल्यानंतर किंवा GPS बसवल्यानंतर. ही एक गोष्ट आपण सगळ्यांना एकत्रित पकडू शकत नाही, पण ज्याला पकडू त्याला हे टॅगिंग किंवा GPS सिस्टीम आपण करू शकतो. दुसरं असं की आता बिबट्यांची आम्हाला आवश्यकताच नाही, पण शासन पातळीवर त्यांनी राष्ट्रीय पशु म्हणून त्यांना जी गरज आहे किंवा पर्यटन किंवा इतर गोष्टींनी त्यांना जी गरज आहे त्या आवश्यकतेनुसार तालुक्याचा किंवा आपल्या वन क्षेत्राचा अभ्यास केला पाहिजे की याच्यात किती असणं अपेक्षित आहे. त्याच्यापेक्षा जर जास्त संख्या असेल तर त्यांना इथून एकतर त्यांचं स्थलांतरीकरण करणं किंवा त्यांना शासनाला गरज आहे तर त्यांनी त्यांच्या पातळीवर त्याची व्यवस्था करणं किंवा ते कसे ठेवू शकतात, त्याला काय खाद्य लागेल, त्याची कशी जबाबदारी घ्यायची, ही जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे. मानवाशी संघर्ष येणार नाही एवढ्या पातळीवर बिबट्या आम्ही सहन करू शकतो तालुक्यात, पण मानवाशी संघर्षीन तो संघर्षापर्यंतची असणारी संख्या इथला बसलेला कुणीही माणूस सहन करू शकत नाही. विद्यमान जे काही लोक आपल्या पदाधिकारी आहेत त्यांना याची म्हणजे कल्पना आहे. आपत्कालीन परिस्थितीत आपण जर समजा एखाद्या ठिकाणी जेव्हा काहीतरी पूर घडतो किंवा दुष्काळ पडतो किंवा दंगल होते, त्यावेळेस शासनाचे जे इतर डिपार्टमेंट आहेत ते डिपार्टमेंट इतर ठिकाणची आपत्कालीन व्यवस्था बोलवतात. तसं जर आपल्या वन क्षेत्रात जर ही आपत्कालीन परिस्थिती आहे
तर या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी आपत्कालीन पद्धतीने म्हणजे युद्ध पातळीवर जर आपल्याला काही उपाययोजना करता आल्या आणि या बिबट्यांची संख्या स्थलांतरित करण्याच्या हेतूने आम्ही कधीही म्हणणार नाही तोही प्राणी आहे आम्ही प्राणी आहोत की बुवा त्याच्या विरोधात जाऊन त्याला मारणं किंवा काय करणं. तो इथपर्यंत आलाय, आपल्याशी संघर्षात आलाय, कुठंतरी इनडायरेक्टली याला पाठीमागं आपणही जबाबदार आहोत. जरी आपण नसेल, आपल्या पाठीमागची पिढी असेल किंवा इतर आपल्या समाजातली लोक असेल, त्यांनी काही डायरेक्ट आपल्याशी संघर्ष केलेला नाही, परंतु तिथपर्यंत तो आलाय म्हणजे काहीतरी कारणं आहेत. त्या कारणांचाही शोध आपण आपल्या पातळीवर घेणं गरजेचं आहे, शासनानेही घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यात जे काही उपाययोजना करता येतील त्या करणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं सर्वांना जय शिवराय. मी दिलीप खिलारी, सरपंच ग्रामपंचायत खिलारवाडी व मनसे जुन्नर तालुका अध्यक्ष. सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित तालुक्यातील सर्व नागरिक, आपण अतिशय संवेदनशील विषयावर या ठिकाणी उपस्थित आहात. माझा सगळ्यात पहिला प्रश्न जुन्नर तालुक्याच्या बाबतीत हा आहे की जुन्नर तालुक्यात बिबट्या महत्वाचा की मानव महत्वाचा आहे? मॅडम, तुम्ही मागाशी एक वाक्य सांगितलं की बिबट हा मांजर कुळातील प्राणी आहे. तो जर मांजर कुळातील प्राणी, त्याला वर्ग 1 मध्ये का घेतलं गेलंय? मांजरला आपण वर्ग 1 मध्ये घेतलंय का? मग बिबट्या त्याच कुळातील आहे, त्याला वर्ग 1 मध्ये का घेतलं गेलंय? कुणी याच्यामध्ये राजकीय पाहू नका, पण वर्ग 1 मधून वर्ग 2 मध्ये येऊ शकत नाही अशी परिस्थिती नाहीये. महाराष्ट्राच्या राजकारणात रात्रीतून काय काय घडते, वर्ग 1 मधून 2 मध्ये येऊ शकत नाही काय बिबट्या? अडचणच नाही काय यायला. आमदार साहेबांनी सांगितलं जरी बिबट सफारी झाली त्याचं लिमिटेशन आहे, किती बिबट्या ठेवणार तुम्ही? म्हणून माझी सर्व ग्रामस्थ नागरिकांच्या वतीने एकच मागणी आहे, बिबट मुक्त जुन्नर तालुका पाहिजे आम्हाला, बिबट्याच नको आम्हाला. दुसरं महत्वाचं, मृत पावलेल्या व्यक्तींना 10 लाख देतात, 25 लाख देतात, 50 लाख देतात, चांगलं आहे, सरकार पैसे देत आहे. माझं एक म्हणणं आहे, पिंजरे लावायला सरकारकडे पिंजरे बनवायला पैसे नाही, मृत व्यक्ती झाले का त्या कुटुंबाला लगेच निधी दिला जातो, चांगली गोष्ट आहे. मग ते 10 लाख वाचवले, माणूस मरण्याच्या आधीच त्या 10 लाखातून त्या 50 लाखातून माझ्या माहितीतून एक पिंजरा साधारणतः 50 ते 60 हजाराला असेल. 10 लाखात 50 पिंजरे बनतील, 1 कोटी दिले तर अजून 100-200 पिंजरे बनतील. तुम्ही माणूस मरण्याची वाट पाहून त्या कुटुंबाला निधी देण्यापेक्षा ते पिंजरे वाढवा ना लोकांमध्ये, ते होईल. पूर्वी काय व्हायचं, खेडेवस्तीवरती शेतावरती कुत्री असायची, आता काय झालंय, सगळ्या शेतांमध्ये पाळीव कुत्रे आहेत. बिबट्याच्या भीतीने लोक त्याला बांधून ठेवतात किंवा पिंजऱ्यामध्ये ठेवतात. मग बिबट्या जाणार कुठं? तो गावठाणा देतो, लोक त्याला कुठलीही भीती राहिली नाही. भले जुन्नरातील सगळी माणसं वाघ आहेत, परंतु बिबट्या असा प्राण झाला का त्यांनाही घरात बसावं लागते. म्हणून आमची एकच मागणी, जास्त काही नाही बोलण्यापेक्षा, बिबट मुक्त जुन्नर तालुका बस. मी सुरेश वाणी, पिंपळगावच्या वन समितीचा अध्यक्ष. मी जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावात गेलेलो आहे. बिबटे कसे पकडतात, उपोषणं कशी होतात, आंदोलनं कशी होतात, मी जवळून पाहिलेलं आहे. आमदार साहेब, माझी अशी विनंती आहे की बिबट्या आपण जो पकडतो तो कुठं सोडतो हे सर्वश्रुत आहे. परवा जो बिबट्या पकडला त्याच्या डोळ्याला अगोदर जखम होती, म्हणजे तो बिबट्या अगोदर कुठंतरी पकडलेला होता. आता विनंती अशी आहे, उपाययोजना करण्यापेक्षा जुन्नर तालुका बिबटमुक्त होण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याच्यावर मार्ग काढावा. खासदार साहेब आहेत, आमदार साहेब आहेत, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने प्रभावी उपाययोजना करावी आणि बिबटमुक्त करावा. धन्यवाद.